सरकारची निष्क्रियता हा पण शब्द मी वाचला होता त्याच्यामध्ये, की सरकार कुठेतरी जाहिरात करण्याला म्हणा किंवा सगळं व्यवस्थित माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात कुठेतरी निष्क्रिय होते. आपण जर बघितलं तर सध्या 19.5 लाख पदं ही मंजूर पद आहेत राज्य शासनाच्या कक्षेतली 19.5 लाख पदं. लाख. पण रिक्त पदं जर आपण विचारली हं. तर रिक्त पदांची संख्या ही राज्य शासनाच्या कक्षेत 3 लाखाच्या आसपास आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये साधारणतः 2-2.5 लाखाच्या 3 लाखाच्या आसपास आहे. म्हणजे सध्या 6 लाखाच्या आसपास पदं ही रिक्त आहेत. रिक्त. म्हणजे जेव्हा तुम्ही माझ्यासारखे जेव्हा आपल्याला काही डॉक्युमेंटेशन शासनाच्या लेवलला काढायचे असतात, वेळेत मिळत नाही, बरोबर. पंचनामे होत नाहीत, कारण की मनुष्यबळाचा अभाव असतो. तर शासनाची निष्क्रियता म्हणजे हेच की त्यांनी एका बाजूला तुम्ही एक अवेअरनेस बिल्डिंग वाढवता की स्पर्धा परीक्षेची तयारी करा, तुम्ही वेगवेगळ्या संस्था त्यासाठी फंडिंग देता आणि एका बाजूला पदं रिक्त असताना पदं भरली जात नाहीत. मग ह्यासाठी जे बजेट खर्च केलं जातं म्हणजे जवळपास आज 500 ते 700 कोटी रुपये शासन आज हे TRTI, बार्टी, सारथी, महाज्योती या माध्यमातून त्या घटकाला पुढे आणण्यासाठी पैसे खर्च करतात. त्यांना प्रशिक्षण, त्यांना स्टायफंड्स त्या ठिकाणी दिले जातात आणि एका बाजूला पदं रिक्त असून तुम्ही भरली जात नाही. मग त्यांच्या स्वप्नांचा चुराडा होतोय का? हा पण विचार करण्यासाठी गोष्ट आहे.